कॅटेगरी रिझर्वेशन असूनही अनेक विद्यार्थी रिझर्वेशनचा फायदा गमावतात, कारण त्यांच्याकडे योग्य फॉर्मॅटमधील कॅटेगरी डॉक्युमेंट्स नसतात आणि मग ओपन सीटमधून ॲडमिशन घ्यावी लागते. वेलकम टू डे 4 ऑफ एएमई अपडेट्स. महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अनिवार्य आहेत. जर तुम्ही ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, एनटी, व्हीजे, एससी किंवा एसटी कॅटेगरीमधून असाल तर महाराष्ट्र स्टेट फॉर्मॅटमधील कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, एनटी आणि व्हीजे कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट देखील आवश्यक असून ते किमान 31 मार्च 2027 पर्यंत वैध असले पाहिजे. आणखी एक महत्त्वाची सूचना: ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची नोकरी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे आणि उत्पन्न मर्यादेमुळे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट मिळत नसेल, त्यांनी स्क्रीनवर दाखवलेल्या 25 मार्च 2013 आणि 4 जानेवारी 2021च्या गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स अवश्य पाहाव्यात. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट फॉर्मॅटमधील ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आवश्यक असून ते 1 एप्रिल 2026 किंवा त्यानंतर जारी केलेले असले पाहिजे. ही सर्व कागदपत्रे तुम्ही जवळच्या तहसील कार्यालय, सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रातून मिळवू शकता. स्क्रीनवर दिसणारे नंबर आत्ताच सेव्ह करून ठेवा. मेडिकल ॲडमिशन आणि काउन्सिलिंग प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी हे नंबर तुम्हाला नक्की मदत करतील. अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत पुन्हा भेटूया. आम्ही टीम ॲडमिशन्स मेड इझी तुमच्या मेडिकल ॲडमिशनच्या प्रवासात तुमच्या सोबत आहोत. स्क्रीन